अकोले तालुक्यातील आदिवासी भागात बाळ हिरडा आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे। मात्र या बाळ हिरड्याला कवडीमोल भाव मिळत आहे। 170 रुपये किलो भाव असताना देखील व्यापारी शेतकऱ्यांकडून 150 रुपये किलोने हा बाळ हिरडा विकत घेत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। आदिवासी विकास महामंडळाने हा बाल हिरडा खरेदी करण्याची मागणी समाजसेवक अनंत महादुगाणे यांनी केली। अनेक आजारांवर रामबाण औषध असणाऱ्या बाळ हिरडा खरेदीची व्यावसायिक व्यापाऱ्यांकडून होणारी लूट लक्षात घेता आदिवासी भागातील बांधवांचा बाळ हिरडा आदिवासी विकास विभागाने खरेदी करून त्यांच्या संसाराला आर्थिक हातभार लावावा अशी मागणी वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत महादुगाणे, तुकाराम खाडे, भीमराव अवसरकर, भोरू खाडे, सुरेश गभाले, बाजीराव संगभोर, तुकाराम सारुक्ते, एकनाथ सारुक्ते, रामदास पिचड, हनुमंता गोळे यांच्यासह आदिवासी शेतकऱ्यांनी मागणी केली। सतत 2-3 वर्षांपासून बाळ हिरडा बेहडाला शासनाकडून 200 ते 250 रुपये मिळावा म्हणून समाजसेवक अनंत महादुगाणे मागणी करत आहे। पाठपुराव्यामुळे 170 रुपये शासनाने महामंडळाच्या वतीने खरेदी करावा अशी मागणी करत शासनाचे लक्ष वेधले आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।